स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. बीडमध्ये एकाच व्यक्तीच्या नावावरती 9 अब्ज रुपयांचा व्यवहार. भाजपचे आमदार सुरेश धस यांचा आरोप. महादेव ॲपचा उल्लेख करत मलेशियापर्यंत कनेक्शन असल्याचा दावा. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चा. कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहा, संतोष देशमुख यांच्या मुलीचं भावनिक आवाहन. तर निकाल लागेपर्यंत धनंजय आणि पंकजा मुंडे यांचा राजीनामा घ्या, मोर्चेकरांची मागणी. बीडमध्ये वाल्मिक कराडच्या माध्यमातून गुन्हेगारी सुरू. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचा गंभीर आरोप. 2.5 वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व कोण करतंय आणि दहशत कुणाची तेही बघा. नाव न घेता धनंजय मुंडेंवरती निशाणा. पवनचक्कीच्या वादामधून तुळजापूरमधील जवळघ्याचे सरपंच नामदेव निकम यांच्यावरती प्राणघातक हल्ला. कारवरती पेट्रोल टाकून जाळण्याचाही प्रयत्न. हल्ल्यामध्ये सरपंच निकम यांच्यासह आणखी एक जण जखमी. नव्या वर्षात गुरुजींच्या पगाराला होणार विलंब. लाडकी बहीण योजनेमुळे पडला तिजोरीवरती ताण. 2 ते 3 दिवस उशीर होण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर भाजपचं मिशन महानगरपालिका. भाजपचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरणार. नंदुरबार, अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि वाशिममध्ये अवकाळी पाऊस. अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा आहे इशारा. रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता. उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि गांधी कुटुंबाने घेतलं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं अंत्यदर्शन. दिल्लीमधल्या निवासस्थानी जाऊन वाहिली आदरांजली. उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आता न दुखणाऱ्या इंजेक्शनचा मुंबई IIT कडून शोध. सुईविरहित सिरिंज विकसित केल्याचा संशोधकांचा दावा. शिर्डीमधील साईबाबांच्या चरणी इंदूरमधील एका भक्ताकडून सोन्याचा मुकुट अर्पण. जुगुल जयस्वाल या साई भक्ताकडून 12 लाख रुपयांचा 200 ग्राम सोन्याचा मुकुट साई चरणी दान.